Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the plant nutrient. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण चॅप्टर नंबर 6 तसंच चॅप्टर नंबर 5, 6, 7 हे क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट मधलं आपण कंप्लीट केलेलं आहे, ज्याला आपण प्लांट न्यूट्रिएंट असं म्हटलं. नंतर मॅन्युअर अँड फर्टिलायझर हे चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहे. तर आज आपण बघणार आहोत क्रॉप सायन्सचं सेकंड पेपर आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांचं 7 चॅप्टर नंबर इरिगेशन मॅनेजमेंट. इरिगेशन मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन, ज्याला आपण इरिगेशन मॅनेजमेंट असं म्हणतो, जलसिंचन व्यवस्थापन. आणि क्रॉप सायन्स पेपर सेकंडचं चॅप्टर 13 जे आहे इरिगेशन म्हणून आहे. तर हे दोन्ही सेम आहे आणि ते आपण बघणार आहोत. तर सुरू करूया आपण. व्हॉट इज मीन बाय इरिगेशन. पहिला आपण इंट्रोडक्शन बघू. For successful crop production, water must be supplied to plant as required by them through irrigation. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय शेती हे सहसा पावसाच्या भरोशावर आहे. 70% आपली जमीन हे पूर्ण कोरडवाहू असतं आणि 30% ओलिताखाली येते. तर ओलीत हे फार महत्त्वाचं ऑपरेशन आहे, कार्य आहे. पिकांच्या वाढीसाठी ओलीत करणं फार गरजेचं असतं. इरिगेशन फार गरजेचं आहे त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी पाणी देणं पिकांना फार गरजेचं असतं. तर प्लांट सक्सेस और फेल्युअर डिपेंड अपॉन द सॉइल मॉइश्चर. तर जमिनीमधलं ओलावा जे आहे ते ओलावा पिकाचं वाढ करणे हे फार महत्त्वाचं असतं. जर जमिनीमध्ये ओलावा नसेल पिकाची वाढ व्यवस्थित होणार नाही. वाढ व्यवस्थित नाही तर उत्पादनही व्यवस्थित मिळणार नाही. तर ओलीत करणं हे फार गरजेचं असतं. बरेच वेळा आपण कोरडवाहू पीक घेतो आणि पावसाने जास्त गॅप दिलेलं असतं, महिना दीड महिना पाऊस पडत नाही. अशा वेळेस सगळं पिकाचं नुकसान होतं. तेव्हा आपण पाणी देतो आणि पीक जे फेल्युअर होणार होतं त्याला जीवदान देतो. तर ओलीत हे फार महत्त्वाचं घटक आहे. प्लांट रिसिव्ज वॉटर रिक्वायर फॉर देअर ग्रोथ फ्रॉम सॉइल मॉइश्चर. तर पीक काय करतं, प्लांट काय करतात की जमिनीमधलं जे ओलावा आहे त्या ओलाव्यामधलं म्हणजे सॉइल मॉइश्चर जे आहे यामधलं पाणी काय करतात त्यांनी ग्रोथसाठी वापरतात. द सॉइल मॉइश्चर कॅन बी replenished whenever it get depleted. तर सॉइल मॉइश्चर हे कमी कमी होत जातं आणि जमीन कोरडी पडते. मग ते कोरडी जमिनीमध्ये पिकाची वाढ होत नाही. आपण सॉइल कंपोजिशनमध्ये बघितलं होतं की एअर अँड वॉटर समवॉट इक्वल प्रपोर्शन फॉर गुड ग्रोथ द प्लांट. इट इज ऑल्सो नोन ॲज वापसा. तर हवा आणि पाणी हे समप्रमाणामध्ये जमिनीमध्ये असायला पाहिजे तर पिकाची चांगली वाढ होते. त्यालाच आपण काय म्हटलं होतं, त्याला वापसा कंडिशन असं म्हटलं होतं. तर वापसा जमीन असेल तर त्यामध्ये पाणी आणि हवा हे समप्रमाणामध्ये आहे आणि पिकाला फार उपयुक्त असते ही कंडिशन. इरिगेशन हेल्प्स टू मेंटेन सॉइल वॉटर बॅलन्स ड्युरिंग स्ट्रेस पिरियड. तर इरिगेशन हेल्प्स टू मेंटेन सॉइल वॉटर बॅलन्स ड्युरिंग स्ट्रेस पिरियड. तर जेव्हा पावसाचं पाणी पडत नाही, जेव्हा त्याला गॅप पडतं, जेव्हा स्ट्रेस कंडिशन येते, अशा वेळेस पिकाची वाढ होत नाही. अशा वेळेस आपण जमिनीचं ओलावा करण्यासाठी आपण ओलीत करतो आणि आपण पिकांची वाढ व्यवस्थित करून घेतो म्हणजे पिकाचं उत्पादन वाढतं. तर इरिगेशनचे महत्त्वाचं रोल आहे की जेव्हा स्ट्रेस बसतं, पाऊस नसतं, जमीन कोरडी असते, अशा वेळेस आपल्याला ओलीत करणं ही आवश्यक असते. जमीनमध्ये ओलावा असणं आवश्यक असतं.
तर व्हॉट इज मीन बाय इरिगेशन? व्हॉट इज मीन बाय इरिगेशन? द आर्टिफिशियल application of water, the artificial application of water for supplying moisture essential to plant growth is known as irrigation. इरिगेशन म्हणजेच काय? ओलीत करणे. जे आपण पाणी देतो पिकांना त्याला आपण ओलीत करणे म्हणतो. आपण जलसिंचन असं म्हणतो आपण, है ना, सिंचन करणे. तर जे आपण पाणी सोडतो, पावसाचा पाऊस वेगळा आणि जेव्हा आपण विहिरीचं किंवा बोरचं किंवा डॅमचं किंवा नाल्याचं नदीचं पाणी मोटर लावून वगैरे इंजन लावून आपण काय करतो? पिकांना पाणीच सोडतो, त्याला म्हणायचं इरिगेशन. द आर्टिफिशियल ॲप्लिकेशन ऑफ वॉटर फॉर सप्लाईंग मॉइश्चर. यामुळे जमिनी ओली राहते. जमीन ओली ठेवणं गरजेचं असतं. असेन्शियल टू प्लांट ग्रोथ इज नोन ॲज इरिगेशन. नेक्स्ट डेफिनेशन, the artificial application of canal or well water to the growing crop is known as irrigation also. तर पाणी, जमिनीला पाणी सोडणे, जमीन ओली करणे, मग ते पिकामध्ये किंवा पेरणी करणे अगोदर असो त्यालाच आपण काय म्हणणार? इरिगेशन म्हणणार. शेतामध्ये पीक असेल किंवा नसेल तर आपण काही वेळेला पीक पेरणी करण्या अगोदर पाणी देतो. पीक पेरणी करण्या अगोदर पाणी देतो, ते सुद्धा ओलीतच असणार आहे. ते काय? ओलीतच असणार आहे. तर आपलं भारतीय शेतीमध्ये बघा, कॅनलचं वाटा 24% आहे आणि 5% टँक, 11% अदर सोर्स, 16% अदर वेल्स अँड 46% ट्यूबवेल. बोरनं पाणी आपण आपल्या भारत देशामध्ये ट्यूबवेल जे आहे त्याचा वापर जास्त आहे आणि कॅनलचं 24% आहे, टँक 5%, 11 अदर सोर्सेस जे काही असेल, नाले, नदी वगैरे, डॅम वगैरे आणि अदर वेल्स, है ना, विहिरी जे असतात ते वेल. हां, मग त्यामध्ये वेगळ्या विहिरी. तर अशा पद्धतीनं आपलं जलसिंचनाचं हे टक्केवारी आहे. वेगळ्या सोर्सनं आपण काय करतो? ओलीत करतो. नेक्स्ट, लार्जेस्ट डॅम्स इन महाराष्ट्र स्टेट. आता महाराष्ट्र राज्यामध्ये मोठमोठे डॅम कोणते आहेत ओलीत करण्यासाठी? कोयना, सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोयना, फार मोठा प्रकल्प आहे. जायकवाडी हे औरंगाबादमध्ये आहे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे जायकवाडी, हे सुद्धा मोठं प्रकल्प आहे. उजनी हे सोलापूरला आहे आणि इसापूर धरण हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि तोडल्याडो हे नागपूरला आहे, टोटलाडो हे नागपूरला आहे. तर हे 5 आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे डॅम्प आहेत, मोठमोठे डॅम्प आहे. तर विदर्भ हे मागासलेलं आहे जलसिंचनाच्या बाबतीत. फक्त एकच डॅम्प आहे तिथं मोठं, टोडलाडोहचं, नागपूरला आहे. तर जलसिंचनाच्या बाबतीत क्षेत्रफळ भरपूर आहे विदर्भामध्ये, पण जलसिंचनाच्या अभावामुळं तिथं प्रगती झालेली नाही. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे तसं नाही. छोटे मोठे भरपूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा आहेत, परंतु विदर्भामध्ये जलसिंचनाचा फारच अभाव आहे. म्हणून तिथं फारच शेती हे व्यवस्थित केली जात नाही, कारण पाण्याचा अभाव आहे. देन ॲडव्हान्टेजेस अँड ॲडवर्स इफेक्ट ऑफ इरिगेशन. आता ओलिताचे फायदे आणि त्याचे तोटे आपण बघणार आहोत आज या लेक्चरमध्ये. आपण इरिगेशनचे फायदे, इरिगेशन म्हणजे कळालं पाणी देणे, जलसिंचन ज्याला म्हणतो. तर त्याचे फायदे कोणते आहेत ते आपल्याला अभ्यासायचं आहे. इरिगेशन केल्यामुळं काय फायदा होतं? इरिगेशन प्रोव्हाइड इन्शुरन्स अगेन्स्ट शॉर्ट ड्युरेशन ड्रॉट ड्युरिंग क्रॉप सीझन. तर ओलिताचा फायदा असा आहे की बऱ्याच वेळा पावसाचं पाणी हे गॅप देतं. अशा वेळेस आपल्या पिकाला जीवदान देणारं जे आहे ते ओलीत केल्यामुळं पिकांना जीवदान मिळतं, त्याला इन्शुरन्स मिळतं, है ना. जे ड्रॉट पिरियड आहे, ड्युरेशन आहे सीझनमधलं, तर त्यावेळेस आपल्या पिकाला जीवदान मिळतं. पाणी दिल्यामुळं तो पीक वाचतं आणि आपल्याला उत्पादन मिळतं. इट हेल्प्स टू इन्क्रीज प्रॉडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप. पाणी दिल्यामुळं, वेळेवर पाणी दिल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होते. तर बरेच पिकामध्ये आपण पाणी जर दिलं, 1-2 पाण्याच्या पाड्या दिले
तर आपलं उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते. तुरी आहे, कापूस आहे, या पिकांना आपण तुरीला जर दिवाळीमध्ये पाऊस आलं नाही तर ज्यांनी पाणी दिलं त्यांचे तुरी बघा कसे डबल टिबल उत्पादन मिळतं, एवढं जास्त उत्पादन मिळतं. इट इन्क्रीज यील्ड, उत्पादनामध्ये वाढ होते. इट मेंटेन सॉईल टेम्परेचर, पाणी दिल्यामुळं जमिनीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन होतं, तापमान मेंटेन होतं. जर पाणी दिलं नाही तर जमीन तापणार आणि ते पिकांना नुकसान होणार. तर टेम्परेचर मेंटेन होतं. इट मेंटेन सॉईल वॉटर बॅलन्स, इट मेंटेन सॉईल वॉटर बॅलन्स, जे जमिनीमधलं पाणी आहे ते बॅलन्स राहतं आणि ते पिकांना घेता येतं. कारण जमीन ओली असेल तरच पीक घेणार, कारण आपल्यासारखं नसतं 1-2 ग्लास पिले की झालं. तर झाड एखादी वेळेस घेणार आहे का कंटिन्युअस त्याची प्रोसेस चालू राहते, म्हणून जमीन ओली असणं गरजेचं असतं. तर सॉईल वॉटर बॅलन्स राहते ओलीत केल्यामुळं. इट इज नेसेसरी टू ग्रो विंटर अँड समर क्रॉप, ओलीत असेल तर आपण रबीमध्ये पिकं घेऊ शकतो, उन्हाळ्यामध्ये पिकं घेऊ शकतो. इट हेल्प्स रिलीज ऑफ न्यूट्रियंट, पाणी दिल्यामुळं पिकांना अन्नघटक जमिनीमधून ओढता येतं, घेता येतं, अपटेक करता येतं. इट हेल्प्स मोर इफेक्ट ऑफ फर्टिलायझर टू क्रॉप, आपण जे वर खते टाकतो रासायनिक खते वगैरे हे पिकांना मिळून देण्यासाठी जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे आणि ते ओलावा इरिगेशनद्वारे मिळतं. इट हेल्प्स व्हिगरस ग्रोईंग ऑफ क्रॉप, या पाणी देण्यामुळं पिकाची जोमदार वाढ होते, झपाट्यानं वाढ होते, कारण जमिनीमधले अन्नघटक घेता येते, जे आपण खतं टाकले ते अन्नघटक त्याला घेता येतं. इट हेल्प्स इझी इंटरकल्चर ऑपरेशन, तर आंतरमशागतीचे कामं आपल्याला व्यवस्थित पार पाडता येतात. जे कुळवणी आहे, दुंडे मारणी आहे, तर असले जे कामं आहे जमिनीमध्ये व्यवस्थित ओलावा असेल तर आंतरमशागतीची कामं होणार, आणि जमीन जर हार्ड झालेली असेल तर आंतरमशागतीचे कामं होणार नाही. इट प्रिव्हेंट हार्ड ऑफ सॉईल, तर पाणी ओलावा नसल्यामुळं जमीन हार्ड होते, त्यासाठी ओलीत केलं तर जमीन कशी असणार, नरम राहणार, हार्ड होणार नाही, आणि त्यामुळं मुळांची चांगली वाढ होणार, पिकांची चांगली वाढ होणार. यासाठी आपण ओलीत करणं आवश्यक असतं. तर दिज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन, तर एवढे फायदे आहेत इरिगेशन करण्याचे. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑर डिमेरिट ऑर ॲडवर्स इफेक्ट ऑफ इरिगेशन, तर पाणी दिल्यामुळं त्याचे ॲडवर्स इफेक्ट काय आहे, पाणी दिल्यामुळं ॲडवर्स इफेक्ट कोणते असतात ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. इट कॉज डिग्रेडेशन ऑफ सॉईल, आपण कंटिन्युअस पाणी देत राहिलो तर काय होते, जमीन नापीकसुद्धा बनते, डिग्रेडेशन होऊन जातं, ते मधलं जे काही लिचिंग आउट होऊन जातात प्लांट न्यूट्रियंट वगैरे. इट कॉज स्टॅग्नेशन ऑफ सॉईल, इट कॉज स्टॅग्नेशन ऑफ वॉटर इन टू द सॉईल, तर पाणी साचून राहतं, व्यवस्थित निचरा होत नाही. ज्या जमिनीमध्ये ओलीत आपण कंटिन्युअस करत राहतो अशा जमिनी पाणी निचरा होत नाही, त्याच्यामधलं पाणी साचून राहतं. इट कॉज सॅलिनिटी ऑफ सॉईल, तर या पाणी दिल्यामुळं जमीन साल्टी बनते, आतमधलं साल्ट वर येऊन साचतं म्हणून जमीन साल्टी बनते. इट कॉज लॉस ऑफ न्यूट्रियंट, या पाणी दिल्यामुळं न्यूट्रियंटसुद्धा लॉसेस होतात, पाण्यावाटे लिचिंग आउट होतात. तर हे तोटेसुद्धा आहेत. पाणी कसं द्यायला पाहिजे, जेव्हा त्याला गरज आहे पिकाला तेवढंच द्यायला पाहिजे. किती पाणी उपलब्ध आहे तर किती पाणी सोडत बसू नये, त्याचे तोटे आहेत, ॲडवर्स इफेक्ट आहेत. इट कॉज सॉईल इरोजन, यामुळे मातीची धूपसुद्धा होते आहे ना, ओलीत करण्यामुळे काय होतं, मातीची धूप होते. मोर लॉस ऑफ वॉटर, मोर लॉसेस ऑफ वॉटर, पाणी दिल्यामुळं हे जे काही विहिरीमधलं वगैरे पाणी, जे पाण्याची पातळी आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे, उपसा जास्त होत आहे, आणि त्यामुळं लेवल जे आहे वॉटर लेवल हे खाली जात आहे. मग जेवढं पाहिजे तेवढंच आपण पाणी दिलं तर पाण्याची व्यवस्थित आपण बचत करणार. इट कॉज सॉईल बिकम कॉम्पॅक्ट, पाणी देत राहिल्यामुळं जमीन कॉम्पॅक्टसुद्धा होते, काय होतं, कॉम्पॅक्ट बनते जमीन. मोर इंटेन्सिटी ऑफ वीड अँड पेस्ट, पाण्यामुळं तणाचा प्रादुर्भाव वाढतच जातं, त्याचबरोबर कीटकाचाही प्रादुर्भाव वाढतं. स्प्रेड ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, रोगराईचं प्रादुर्भाव वाढतं, रोगराईचा प्रादुर्भाव वाढतं. देन मोर कॉस्टली
तर ओलीत त्याचं जे कॉस्ट आहे ते वाढणार आहे. लांबवरून पाईपलाईन करणे किंवा विहीर खणणे, बोरचं तेवढं स्वस्तात होतं, परंतु विहीर वगैरे 4-5 लाखामध्ये जातं. किंवा आपण पाईपलाईन करत असाल तर त्यालाही 4-5 लाख त्याच्या डिस्टन्सवर अवलंबून आहे. तर अशा रीतीनं याचे ॲडव्हर्स इफेक्ट आहे ओलीत करण्याचे. तर आपण ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेज मीन्स ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ इरिगेशन हे आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ बघत राहा. इरिगेशन फार पुढं मजा येणार आहे. रिअल कसं ओलीत केलं जातं ते पूर्ण आपण बघणार आहोत फोटोद्वारे, तर तुम्हाला फारच मजा येणार आहे. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि बघत असताना आपण पेन आणि नोटबुक घेऊन बसावं आणि नोट्स आपली स्वतःची काढायला पाहिजे, तर व्यवस्थित लक्षात राहतं. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्स. जय जवान जय किसान.